मी ॲडव्होकेट अविनाश पंडितराव गंडले, बीड, महाराष्ट्र. मला बहुजन संघटक या पेजवर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि माझा विषय संविधानावर आर्टिकल 214 ते 237 इथपर्यंत बोलण्याचे मला सांगितलेलं आहे. मी मागील 24 वर्षापासून बीड न्यायालयामध्ये वकिली क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि काम करत असताना सामाजिक चळवळीमधून आमचे जडणघडण झालेली आहे आणि या अनुषंगाने जे मला आपल्यासोबत माझे मत, माझे विचार आणि संविधानाबाबत बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संविधान संघटक त्या पेजचे आणि सर्व ग्रुपची टीमचे अगोदर आभार व्यक्त करतो आणि मग चालू करतो. मला जे सांगण्यात आलेलं आहे, मला जो विषय देण्यात आलेला आहे तो आर्टिकल 214 संविधानातील आर्टिकल 214 यामध्ये जे अपॉइंटमेंट आहे ते हायकोर्टची अपॉइंटमेंट, जजेसची अपॉइंटमेंट हे करणं मस्ट आहे, हे करावीच लागते आणि प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट आहे आणि ते हायकोर्ट द्यावंच लागतं. अगोदर आपल्या यापूर्वी कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे हे हायकोर्ट निर्माण झाले होते. त्यानंतर या राज्याच्या अनुषंगाने ज्या ज्यावेळी आपल्याला गरज पडेल त्यावेळी प्रेसिडेंट राष्ट्रपतीच्या अनुषंगाने दुसरे न्यायालय स्थापन झालेले आहे. हे 214 मध्ये बोलत असताना हायकोर्ट जजेस शॅल बी अपॉइंटेड जे आहेत ते अपॉइंट करणंच गरजेचं आहे, त्यांना भाग आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्टिकल 215 याच्यावर जास्त भाष्य करणं हे नाही, त्याच्यामुळं मी डायरेक्ट आर्टिकल 216 वर येतो. हायकोर्ट जजेस जे आहेत, हायकोर्ट जजेस बाबत बोलायचं झालं तर प्रत्येक हायकोर्ट जज जे आहेत हे चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे हायकोर्ट असं ह्याला संबोधलं जातं. पण आपल्या भारताचे जे सरन्यायाधीश असतात त्यांना एकमेव चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. हा मोठा फरक आहे. आणि जे हायकोर्टचे जज असतात त्यांना चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट म्हणजे असं आहे. कॉन्स्टिट्यूशनल जे आहे याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे ज्यावेळेस आपल्याला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट असू द्या, मद्रास हायकोर्ट असू द्या, याच्यानंतर जर आपल्याला नंतरच्या आपल्या यांची अपॉइंटमेंट करायची असेल तर ते प्रेसिडेंटचे मत घेऊन प्रेसिडेंट आणि आपल्या चीफ जस्टिस, ज्या राज्याचे चीफ जस्टिस, राज्यपाल यांच्याशी विचार विनिमय करून हे नंतरचे आपण अपॉइंटमेंट केले जातात. त्यानंतर सांगायचं झालं तर आर्टिकल जे आहे, आर्टिकल 216 मध्येच सुप्रीम कोर्ट जजेस जे आहे, सुप्रीम कोर्ट जजेसचे एज लिमिट 65 इयर्स आहे आणि हायकोर्ट जजेसची लिमिट 62 इयर्स आहे. आणि हायकोर्ट किती अपॉइंट करायचे हे फिक्स नंबर याच्यामध्ये नाही, हे प्रेसिडेंट ठरवतात की जसे जसे काम वाढेल तसे तसं हायकोर्ट जज अपॉइंट केले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगण्यासारखी अशी आहे, याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे, हायकोर्ट जजचं क्वालिफिकेशन यायला पाहिजे. या हायकोर्ट जजचं क्वालिफिकेशन कमीत कमी 10 वर्ष, कमीत कमी 10 वर्ष हे ॲज अ ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस केलेली पाहिजे. त्याच्यानंतर हायकोर्ट जजसाठी ते कॅलिबर होऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांनी हे झाल्यानंतर 10 वर्षाचा कालावधी आहे, त्यांनी ज्युडिशियल ऑफिसर म्हणून ज्युडिशियल ह्याच्यामध्ये त्यांनी कमीत कमी 10 वर्ष त्या पोस्टवर राहायला पाहिजे. त्यानंतर ते कॅपेबल होऊ शकतात. याच्यामध्ये दुसऱ्या सांगण्याची महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, काय झालं ज्याच्यामध्ये
सांगण्यासारखं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जो महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जे आहे, प्रत्येक हायकोर्टचे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट याची अपॉइंटमेंट हे प्रेसिडेंट ठरवतात. प्रत्येक चीफ जस्टिस यांना ओथ जे आहे ते आपल्या नियुक्तीपूर्वी प्रेसिडेंट हे त्यांना जे ओथ देत असतात. त्यानंतर जे इतर न्यायाधीश असतात त्यांना राज्याचे राज्यपाल आले का हे देत असतात. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचा म्हणजे इतर चालेल सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचा म्हणजे 226 आर्टिकल जे आहे, 226 आर्टिकलमध्ये जे आपल्याला घटनेने अधिकार दिलेले आहेत, आपल्याला 226च्या अनुषंगाने मला याबाबतीत असं सांगायचे आर्टिकल 32 म्हणजे जे आपले फंडामेंटल राईट जिथे व्हायोलेशन होतात त्यावेळेस आपण डायरेक्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टाकडे रीट दाखल करू शकतो. आणि 226 नुसार आपण आपले जर राईट्स फंडामेंटल राईट्स आपले व्हायोलेट होत असतील त्यानंतर आपण डायरेक्ट आपण हायकोर्टामध्ये आपण त्याचे रीट दाखल करू शकतो आणि त्याच्यामध्ये मागणी करू शकतो. आता या ठिकाणी 226 मध्ये 5 प्रकारचे रीट आपण दाखल करू शकतो. त्या ठिकाणी हेबियस कॉर्पस, हे हेबियस कॉर्पस जे आहे, हेबियस कॉर्पस म्हणजे काय, हेबियस कॉर्पसमध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या माणसाने बंदिस्त करून ठेवणे, तो जर मिळून नाही आला आपल्याला मिळून नाही आला तर त्यासाठी आपण डायरेक्ट हायकोर्टामध्ये दाद मागू शकतो. आणि हायकोर्टामध्ये दाद मागून तो व्यक्तीला मान्य न्यायालय त्या व्यक्तीला त्यांच्या समोर प्रोड्यूस करा असे आदेश देऊ शकतात. हे झालं हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पसला आपला एवढा वास्ट पॉवर आहे. एखादा समजा पोलिसांनी आपल्याला बंदिस्त करून ठेवलेलं आहे, पोलिसांनी बंदिस्त करून ठेवल्यानंतर जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कोण विचारत नसेल, आपल्या हक्काची पायमल्ली होत असेल तर त्या ठिकाणी आपण हॅबियस कॉर्पस म्हणून, किंवा एखादी मुलगी आहे तिला पळून नेलेलं आहे, कुणीतरी नेलेलं आहे लागत नाही, किंवा ऊस कामगार आहे आणि त्याला एखाद्या ऊस कामगाराला एखाद्या गुत्तेदाराने त्याला पळून नेलं, डांबून ठेवलेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण त्याच्या हॅबियस कॉर्पस खाली आपण रिट पिटिशन दाखल करू शकतो. यानंतर हॅबियस कॉर्पस म्हणजे सांगायचं झाल्यानंतर हॅबियस कॉर्पस ज्यावेळेस आपल्याला बंदिवास एखादा माणूस करून ठेवतो, अज्ञातवासात ठेवतो, जर त्या ठिकाणी आपल्याला माहिती झाली, कोणी पोलीस अधिकारी आपल्याला सपोर्ट करत नसेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये आपले व्यथा मांडू शकतो. आपण रिट पिटिशन 226 दाखल करू शकतो. या 226 मध्ये आपल्याला एवढे संविधानाने अधिकार दिलेले आहेत की आपल्या मूलभूत हक्काचं संरक्षण आपण या ठिकाणी करू शकतो. 226 मध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार राज्यामध्ये आपण डायरेक्ट जाऊन मान्य उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल करू शकतो. पण 32 मध्ये आपल्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होत असेल तर आपण डायरेक्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन रीट दाखल करू शकतो आपण त्या ठिकाणी. आता 32 मध्ये रीट दाखल करायचं असेल तर आपल्या मूलभूत हक्काची जे पायमल्ली होते त्याबाबत त्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते संविधानामध्ये आर्टिकल 32 हा संविधानाचा आत्मा आहे, कारण तुमचे जे अधिकार आहेत ह्याच्यामध्ये अबाधित राहिलेले आहेत. आर्टिकल 32 मध्ये फंडामेंटल राईट्स आहे. फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला एवढे व्हास्ट अधिकार आहेत की आपण डायरेक्ट जाऊन ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकतो. पण आता आपल्या याच्यामध्ये आर्टिकल 32 मध्ये काय, शैक्षणिक अधिकार आहे, चांगला राहण्याचा अधिकार आहे, आपल्याला जाती व्यवस्थेमध्ये भेदाभेद, लिंगभेद, जातीभेद, वंशभेद होत असेल तर त्याच्या बाबतीत आपल्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला जर एखादा त्रास होत असेल, राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षण मिळत नसेल, त्या ठिकाणी आपल्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. अनेक आहे, वंशभेद आहे, जातीभेद आहे, लहान मुलाचे अधिकार असेल, मेडिकल आपल्या ट्रीटमेंट बरोबर मिळत नसेल त्याचे अधिकार आहेत आपल्याला. मजूर वर्ग असेल, लहान मुलगा असेल, बालमजूर असेल,
या लोकांना जर कोणी बंदिस्त करून त्याकडून काम करून घेत असेल त्याच्याबाबत आपल्याला माननीय न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. हे मूलभूत हक्काची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हायची असेल तर हा जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि आज तागायत हे त्या प्रकारे चालू आहे. त्यानंतर समानतेचा हक्क आहे, हे आर्टिकल 32 मध्ये आहे. आर्टिकल 32 सांगण्याचं कारण काय, मला विषय दिलेला 226. आर्टिकल 32 आणि 226, आर्टिकल 32 आणि 226 हे याच्यामध्ये साम्य असं आहे. आर्टिकल 32 मध्ये आपण ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि 226 मध्ये आपण रीट मान्य उच्च न्यायालयामध्ये ॲज गुड ॲज ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू शकतो. पण आपल्याला हक्क जे दिलेले आहे याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धर्म, जात, वंश, लिंग भेदभाव करता येणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शैक्षणिक आपल्याला देशातील सर्व जाती धर्मातील व्यक्तीला शैक्षणिक समानतेचा अधिकार आहे. असं होत नाही, असं बोलणं योग्य नाही. पण या ठिकाणी जर खरं बोलायला गेलं तर कोणत्याही व्यक्तीला शिक्षण बरोबर मिळत नाही, त्याच्यामध्ये भेदभाव होतो. पण हा जो आहे भेदभाव न होण्यासाठी हे आर्टिकल 32 याच्यामध्ये खूप महत्त्वाचं त्याची भूमिका बजावतं. आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 पर्यंत यामध्ये आपले राईट्स इन्व्हॉल्व झालेले आहेत. पण या ठिकाणी काही लोक आपण मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळं निश्चितच त्यांच्या अधिकारावर गदा येते. जर आपल्यासारख्या समाज भावनेतून हेतूने काम करणारे लोक आमच्यापर्यंत आले तर आम्ही निश्चितच त्याला मदत करू शकतो. पण त्या लोकांना कायदेशीर नॉलेज नसल्यामुळं, कायदेशीर ज्ञान नसल्यामुळं त्यांच्या हक्कापासून त्यांची गदा येते आणि ते त्या तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून संविधानाची जे रुजवण आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेली नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आज आपण पाहिलं असेल समानता देशामध्ये शैक्षणिक विषय असू द्या, वैद्यकीय विषय असू द्या, कोणत्याही विषयाचा विषय असू द्या, शेतकऱ्याचा प्रश्न असू द्या, हे सर्व जे येत असतं, स्त्री पुरुष समानतेचा विषय असू द्या, लिंगभेदचा विषय असू द्या, याच्यामध्ये भारतातील सर्व नागरिकांना समानतेने न्याय मिळत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. का मिळत नाही? आपण संविधानाची आपण जे हे आहे त्याचं फॉलोअप करत नाही. आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची आपली ऐपत नसते, त्याच्यामुळं या संविधानाची पायमल्ली होते, असं माझं स्पष्ट मत आहे. का पायमल्ली होते म्हणजे इन द सेन्स, म्हणजे हे जे चालवणारे आहेत संविधान, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे समानतेचा न्याय देत नाही. हे समानतेच्या न्यायामध्ये सर्वच आले, अधिकारी आले, कर्मचारी आले, सर्व समान वागत नाही. ते जो व्यक्ती आहे, जशी जात आहे, जसा धर्म आहे, त्या पद्धतीने काही कर्मचारी, काही लोक वागतात, त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. त्याच्यामुळे मला आर्टिकल 32 वर जास्त बोलावं असं वाटलं. कारण हा आर्टिकल 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की आर्टिकल 32 हा घटनेचा आत्मा आहे. या घटनेचा आत्मा असल्यामुळं आणि या आर्टिकल 32 मध्ये आणि आर्टिकल 226 मध्ये पुरुषाचं म्हणजे आपल्या भारतीय नागरिकाचं संरक्षण आहे आणि या संरक्षणापासून आपल्याला लांब ठेवलं जातं. आज जर आम्ही बोललो, आज जर संविधान दिन आला तर काही लोक आहेत संविधानाविषयी त्यांना माहिती मान्य नाही, संविधान म्हणजे काय त्यांना माहिती नाही, हा शोकांतिका वाटतं. आज आमचे एवढे मित्र आहेत, आमच्या सोबत फिरणारे मित्र असतात, त्यांना संविधानाविषयी एवढं ज्ञान नाही, आर्टिकल म्हणजे काय त्यांना माहीत नाही. प्रत्येकाला माहीत असंच नाही, पण प्रत्येकाने संविधानाचा विषय घ्यावा, संविधानाविषयी बोलावं असं आणि संविधानाची माहिती असावी असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जर एखाद्या नागरिकाचं, भारतीय नागरिकाचं उल्लंघन होत असेल त्यांनी निश्चितच आर्टिकल 32, आर्टिकल 226चा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, त्याला न्याय मिळून जाईल असं माझं स्पष्ट मत आहे. आर्टिकल 226 मध्ये एवढे व्हास्ट पॉवर आहेत, दिलेला आहेत ऑनरेबल सुप्रीम कोर्टला, ऑनरेबल हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला. पण याच्यामध्ये पाठीमागं 2-3 महिन्यापूर्वी जर पब्लिक लिटिगेशन दाखल करतात, पब्लिक लिटिगेशन दाखल केल्यानंतर एक ऑनरेबल सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिसचं एक वाचण्यात आलं होतं, PIL इज नॉट ए पिल ऑफ एव्हरी इल, म्हणजे PIL करणे हे काही औषध नाही प्रत्येक आजारावर. म्हणजे अशामुळं जर अशा या वक्तव्यामुळं जर एखादा माणूस माननीय सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयामध्ये जाण्यास घाबरत असेल किंवा असं जर स्टेटमेंट ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे येत असतील तर मग संविधानाची अंमलबजावणी होती का नाही, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे मला सांगण्यास भीती वाटत नाही.
जे खरं आहे, जे मीडियाला आलं, जे पुस्तकात आलं ते आपल्यासमोर ठेवतो मी. त्यांनी असं म्हटलेलं आहे, PIL इज नॉट अ पिल ऑफ एव्हरी इल, म्हणजे समाजातील प्रत्येक आजारावर पब्लिक लिटिगेशन हे काही औषध होऊ शकत नाही. म्हणजे तुमचा अधिकार दाबण्याचा प्रयत्न होत नाही का, असं मला वाटतं. जर असं म्हणायचं असेल तर आपला अधिकार दाबण्याचा प्रयत्न होतो. जर एखाद्या 226 आर्टिकल खाली एखादा आपण रिट पिटिशन दाखल केलं असेल आणि रिट पिटिशन दाखल केल्यानंतर एखादा गरीब माणूस आहे, त्याचं काम होत नाही, त्याच्या जमीन त्याची तळ्यामध्ये गेलेली आहे, जमीन त्याची संपादित केलेली आहे, जमीन त्याची रस्त्यामध्ये गेलेली आहे, त्याला पैसे मिळत नसतील 10 वर्ष, तो तर डायरेक्शन मागायला गेला एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात, तर त्याला जर साहेबांनी म्हटलं, ऑनरेबल उच्च न्यायालयाच्या साहेबांनी म्हटलं, जजनी म्हटलं की तुम्ही अगोदर 30,000 भरा, 1,00,000 भरा, त्यानंतर तुमचं आम्ही ऐकून घेऊ. हे जे आहे हे नागरिकाची म्हणजे संविधानाची पायमल्ली होण्याचं द्योतक आहे असं मला वाटतं. आता दुसरं महत्त्वाचं उदाहरण देण्याचं झालं तर अनेक रस्ते आहेत, खेड्यापाड्यामध्ये रस्ता नाही. एखाद्या व्यक्तीने जर PIL दाखल केली की आमच्या गावामध्ये शहरापासून गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, चिखल होतो, खड्डे आहेत, त्याच्यामुळं आमच्या नागरिकाला, गावातील लोकांना त्रास होतो, किंवा आमच्या गावामध्ये जाण्यामध्ये हे पूल नाही, नदीवर पूल नाही, असं जर एखाद्याने व्यथा मांडली तर त्यावर सुद्धा तुम्ही त्याला म्हणणार की अगोदर 50,000 भरा, त्याच्यानंतर तुमचं आम्ही ऐकून घेऊ. म्हणजे याच्यामुळे लोक घाबरतात. लोक म्हणतात की जर आम्ही हायकोर्टात गेलं तर आम्हाला त्रास होत आहे, पैसे भरावे लागतील, आम्ही कुठून भरणार पैसे. त्यामुळं हे आपल्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न असे होऊ नयेत असं मला वाटतं. त्यानंतर जे मला बोलण्यासारखं खूप आहे, म्हणजे संविधान 1 तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये सांगणे हे निश्चितच योग्य नाही, म्हणजे सांगू शकत नाही, योग्य नाही इन द सेन्स सांगू शकत नाही याच्यामध्ये. त्यामुळे मी जास्त मला टाईम लिमिट दिला असल्यामुळे आणि जास्त याच्यामध्ये सांगता येण्यासारखं खूप आहे, चर्चा करण्यासारखं खूप आहे, पण या ठिकाणी मला टाईम लिमिट दिल्यामुळं मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून होते तेवढं मी सांगतो आहे. आता नंबर 2 226 काय दिलेलं आहे, रिट ऑफ मेंडामस. ह्या रिट ऑफ मेंडामसमध्ये म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यास जर काम करत नसेल, एखादा अधिकारी विभागातला अधिकारी काम करत नसेल किंवा तो आपल्याला टाळत असेल, तर आपलं काम करण्यासाठी, म्हणजे मी आता सांगितलं की आमचे जमिनीचे पैसे अडकले असतील किंवा तळ्याचे पैसे अडकले असतील, रस्ता बरोबर होत नसेल, तर ते शासकीय अधिकाऱ्यास आदेश देण्याचं काम या मेंडामसच्या रीतनुसार आपल्याला करता येतं. याचा जास्तीत जास्त फायदा काही लोक घेतात, गरीब लोकांना याचा फायदा मिळत नाही. गरीब लोकांची मान्य उच्च न्यायालयामध्ये जाण्याची ऐपत नसते असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळं हे शासकीय अधिकारी गरीब लोकांच्या कामापासून काम करण्यापासून त्यांना वंचित ठेवतात, त्यांचं काम होण्यास टाळाटाळ होते. कारण का या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात जाण्यास सामान्य नागरिक घाबरतो आणि नागरिक घाबरत असल्यामुळे या ठिकाणी तो मान्य उच्च न्यायालयामध्ये तात्काळ दाद मागू शकत नाही असं माझं प्रश्न मत आहे. त्यानंतर या 226 मध्येच एक आर्टिकल आहे प्रोहिबिशन. म्हणजे आपण जर रिट ऑफ प्रोहिबिशन, ह्या प्रोहिबिशन जर एखाद्या न्यायालयास वाटलं की कनिष्ठ न्यायालयाकडे कागदपत्र आहे, फाईल आहे, तर ते स्वतःहून मागून घेऊ शकतात आणि त्याच्यावरती न्याय देऊ शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर 226 आर्टिकलमध्ये रिट ऑफ क्वारंटो हे जे आहे रिट आहे, या रिटमध्ये जर एखादा व्यक्ती पदावर राहण्यास पात्र आहे किंवा नाही याबाबत आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. जर तो व्यक्ती पदावर राहण्यास लायक असेल का नाही, आहे किंवा नाही, याबाबत या रिटमध्ये आपण आपल्याला मान्य उच्च न्यायालयामध्ये अधिकार आहे मागणी करण्याचा. आता सध्याचं जे प्रकरण आहे, या सध्याच्या प्रकरणामध्ये जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे की याची कास्ट काय, त्याची कास्ट काय, या बाबतीत हा जो आहे, मग याबाबत रिट ऑफ क्वारंटो हे दाखल करून
की तो व्यक्ती त्या पदावर राहण्यास लायक नाही, कारण का त्याचं प्रमाणपत्र बोगस असेल, त्याचं आणखी दुसरं काय बोगस असेल, हा जो आहे या आपण या रिटनुसार आपण मागणी करू शकतो. त्यानंतर रीट ऑफ सर्वश्रेणी, या रीटमध्ये आपल्या न्यायालय एखाद्या कनिष्ठ न्यायालयाकडून सर्व कागदपत्रे आपल्याकडे मागून घेऊ शकतो आणि त्यानुसार स्वतःकडे मागून घेऊन त्याच्यामध्ये न्याय देऊ शकतात. हे झालं रीट ऑफ सर्वश्रेणी. या आणखीन सांगण्याचं जास्तीत जास्त म्हणजे या 4 ते 5 रीटमध्ये जे क्लॉज दिलेले आहेत, रीट ऑफ हॅबेस कॉर्पस, रीट ऑफ मेंडामस, रीट ऑफ प्रोहिबिशन, रीट ऑफ सर्वश्रेणी आणि रीट ऑफ वॉरंटो, हे जे आहे या रीटमुळे आर्टिकल 226 मुळे भारतीय नागरिकाचे जे अधिकार आहेत ते अधिकाराचं संरक्षण या आर्टिकल 226 मुळे होऊ शकतं. मला असं वाटतं या 226 मध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे. 226चा झाल्यानंतर आणि आर्टिकल 32चं मी सांगितल्यानंतर याच्यामध्ये जर आपण तुलना केली आणि याच्यामधला डिफरन्स पाहायला गेला आपल्याला, तर आर्टिकल 32मध्ये आपण डायरेक्ट माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. आपल्या अधिकारावर गदा येत असेल आपण त्याच्याबाबत दाद मागू शकतो. आर्टिकल 226मध्ये आपले राईट आहे ते आपण आपला राईट प्रोटेक्ट करू शकतो आपल्या ह्याच्यामध्ये. आणि या डिफरन्स जो असा आहे, फंडामेंटल राईटचं जर उल्लंघन होत असेल आपल्या, तर आपण डायरेक्ट आर्टिकल 32मध्ये जाऊन डायरेक्ट रिट पिटिशन दाखल करू शकतो. आणि आर्टिकल 12 ते 35मध्ये आपले फंडामेंटल राईट इन्व्हॉल्व आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट झाल्यानंतर जे जिल्हा न्यायालय आहे, जिल्हा न्यायालयाचे नियुक्ती जी आहे, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती हे आर्टिकल 233 नुसार राज्याचे राज्यपाल करत असतात. त्यानंतर जे सबऑर्डिनेट कोर्ट असतात त्यांना विचारात घेऊन दुसरे न्यायालयाची नियुक्ती केलेली असते. अशा प्रकारे 234मध्ये सुद्धा या व्यतिरिक्त दुसऱ्या न्यायालयाची नियुक्ती केली जाते. तर अशा पद्धतीने हा मला दिलेला विषय आहे. या विषयामध्ये माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे अधिकार, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचा पगार, हे जे आहे आर्टिकल 214मध्ये 214 आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला हायकोर्ट निर्माण करावं आणि हायकोर्ट असावंच हे आहे. 200 कॉन्स्टिट्यूशनल ऑफ हायकोर्ट ऑफ एव्हरी हायकोर्ट शाल कन्सिस्ट ऑफ अ चीफ जस्टिस and such other judges as a president may from time to time deem it necessary to appoint. त्याच्या 217मध्ये आर्टिकल 217मध्ये एव्हरी जज ऑफ हायकोर्ट शाल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट आफ्टर कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे प्रत्येक जज नियुक्त करत असताना, अपॉइंट करत असताना ते माननीय प्रेसिडेंट हे त्या राज्याच्या चीफ जस्टिसची सल्लामसलत करून प्रेसिडेंट आपले राष्ट्रपती ते नियुक्त करू शकतात. आर्टिकल 219मध्ये जजेसच्या शपथ घेण्याविषयी आहे आर्टिकल 219. त्यानंतर जे परमनंट जज आहेत जे आणि हायकोर्टमध्ये ते रिटायर झाल्यानंतर ते फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करू शकतात, इतर ठिकाणी ते करू शकत नाही. 221चा जो मुद्दा आहे आर्टिकल 221 तो सॅलरीबाबतचा आहे. ते पार्लमेंटने ठरवून दिलेली सॅलरी किंवा जर पार्लमेंटने ठरवून दिले नसेल तर संविधानाच्या 2nd शेड्यूलमध्ये जे सॅलरी त्यांना अभिप्रेत आहे जे ठरवून दिलेली आहे त्यानुसार त्यांना करावी लागते आणि ते चालू असतं. ते आर्टिकल 222मध्ये जजेसचे ट्रान्सफर जे प्रेसिडेंट साहेब करतात, राष्ट्रपती करतात, ते या स्टेटमधून स्टेटमध्ये ते बदली करू शकतात, ट्रान्सफर करू शकतात. आणि यानंतर 223 नुसार अपॉइंटमेंट ऑफ ॲक्टिंग चीफ जस्टिस हे करू शकतात. 224मध्ये अपॉइंटमेंट ऑफ ॲडिशनल अँड ॲक्टिंग जजेस
याच्यानुसार ते आपल्या अपॉइंटमेंट करू जजेसची अपॉइंटमेंट करू शकतात। सर्वात आणि महत्त्वाचे जे आहेत मुद्दे मी घेतलेले आहेत, बोलण्यासारखं खूप आहे। आर्टिकल 226 असू द्या, आर्टिकल 32 असू द्या, आणि आर्टिकल इक्वल बिफोर द लॉ, ऑल पर्सन इक्वल बिफोर द लॉ, आर्टिकल 14 असू द्या, याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप आहे। याच्यामध्ये आर्टिकल 214 ते 234 मी पूर्ण कव्हर केलेलं आहे असं मला याच्यामधून हे करावं वाटतं। आणि या अनुषंगाने मी आपल्यासमोर व्यक्त झालेलो आहे सर्व। आणि मी जे आहे या सामाजिक चळवळीतून आलेलो आहे। मला भान आहे डॉक्टर आपल्या भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये जे आपल्या बांधवावर गुन्हे नोंद झाले होते, ते गुन्ह्यामध्ये स्वतःहून आमचे मित्र बांधव दुसरे असतील, वकील बांधव असतील, त्यांनी स्वतःहून आम्ही पुढाकार घेऊन त्या आरोपींना एका दिवसात सोडून दिले आणि ते मॅटर आम्ही चालून एव्हिडन्स घेऊन ते लोकांना आम्ही निर्दोष मुक्त केलेला आहे। आणि याबाबत विदाऊट कन्सिडरेशन विना मोबदला आम्ही काम केलेलं आहे। आणि या अनुषंगाने असे सांगतो, ज्या वेळेस समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, भीम जनतेवर अन्याय होईल, आपल्या मागासवर्गीयावर अन्याय होईल, त्या वेळेस सांगतो की फ्री ऑफ कॉस्ट विदाऊट कन्सिडरेशनच मी काम करेल आणि ह्याची याद्वारे आपल्याकडे हमी देतो। त्यानंतर एक जाता असं हे सांगू इच्छितो, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजासाठी फ्री ऑफ कॉस्ट काम करेल, समाजाकडून पैसा घेणार नाही, समाज हे माझं पैसा कमावण्याचं माध्यम राहणार नाही, या अनुषंगाने मी सांगतो। आणि या सर्व बाबीमुळे मला बहुजन संघटक यांनी बोलण्याची संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्याकडून संविधानाविषयी थोडेफार मग जाणून घेतलं। त्याबद्दल बहुजन संघटक, त्यांची टीम यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।